नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असा मस्त पराठा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, ही कोबी घेतलेला आहे आणि एकदम असा बघा मी पातळ कापून घेतलेला आहे। ह्याच्यापेक्षा सुद्धा बारीक एकदम कापू शकता तुम्ही। चॉपर असेल तर चॉपरला जरी कापला तरी चालेल। पालक घेतलेली आहे बघा, 2 ते 3 मोठी पालक घेतलेली आहे। नीट करून बघा अशी स्वच्छ धुवून मी अशी कापून घेतली, ती पण अशी मोठी मोठी कापलेली आहे। आणि वाटाणा घेतलेला आहे। वाटाणा अर्धी वाटीपेक्षा जास्त असा वाटाणा घेतलेला, हा फ्रेश ताजा वाटाणा आहे। ह्याला काय केलं माहिती का, उकळत्या पाण्यात एक 5 ते 7 मिनिट मी असं शिजवून घेतलेलं आहे। किती शिजवलंय बघा, असं एकदम सॉफ्ट झालेलं आहे। ह्याला फ्रोझन वगैरे घेऊ नका, कारण की फ्रोझनची चव वेगळी असते आणि ह्या वाटाण्याची चव वेगळी असते। वाडगं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता हे वाटाणे टाकून घेऊया। जास्त पण असे गाळ असे शिजवू नका, थोडेसे असे कच्चे राहिले तरी चालू शकतात। त्याला काय करणार आहे माहिती का, थोडंसं असं हाताने असं दाबून घेणार आहे बघा। बघा अशा पद्धतीत मी असं ठोंब्यानं बघा मी थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे। मिक्सरला बारीक करू नका, मॅशर जरी असेल ना, मॅशरनं जरी दाबलं तरी बघा बारीक होतात। त्यात टाकायचे आपल्याला पालक आणि कोबी, मोठा मोठा बघा आहे अजून अशा पद्धतीमध्ये। आता त्यात टाकायचे आपल्याला 1 हिरवी मिरची, अर्धा इंच आलं आणि 3 पाकळ्या लसणाच्या अशा मी कुटून घेतलेल्या आहेत। पेस्ट जर असेल ना ती जरी टाकली तरी पण चालू शकते। आता त्यात टाकायचे आपल्याला मसाले, ते मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा, आमचूर पावडर अर्धा चमचा, थोडीशी हळद घेतलेली आहे, गरम मसाला पावडर अर्धा चमचा, धने जिरे पावडर अर्धा चमचा, चवीप्रमाणे मीठ, हे पण आता आपण टाकून घेऊया। त्यात टाकायचे आपल्याला 1 बटाटा बघा, अशा पद्धतीत शिजवून मी थंड करून घेतलेला आहे, तो असा कुस्करून टाकायचे त्याच्यामध्ये। त्यात टाकायचे आपल्याला कोथिंबीर आणि हे सगळं मिक्स करायचं। तर तुम्ही हे चमच्यानं पण मिक्स करू शकता आणि हातानं पण मिक्स करू शकता। बघा आता मिक्स करून घेतलेलं आहे मी हातानं, सगळं एकजीव चांगलं झालेलं आहे। ह्याच्यामध्ये पाहिजे तर तुम्ही असं बारीक कांदा कापून पण टाकू शकता, नाही तर अजून कोणत्या पालेभाज्या पण तुम्ही टाकू शकता। खूप साऱ्या रेसिपीमध्ये मी दाखवलेलं आहे पराठ्यांच्या, की भाज्या कुठल्या कुठल्या तुम्ही टाकू शकता आणि टाकून सुद्धा मी अपलोड केलेले आहेत। आता आपण बनवायला घेऊया। गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बघा आणि असं घट्ट असं मळून घेतलेलं आहे। आता गव्हाचं पीठ कसं मळायचं हे तर सगळ्याला माहीत असतं आणि खूप रेसिपीत मी दाखवलेलं आहे। ते झटपट असा पराठा दाखवते तुम्हाला मी। तर हे जे आपल्याला 2 गोळे करून घ्यायचे आहेत बघा। आता ह्या पहिल्या गोळ्याची ना आपण चपाती लाटून घेऊया। बघा अशा पद्धतीनं लाटून घ्यायची, जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, बघा अशा पद्धतीमध्ये। आता मी अशी सेम दुसरी लाटून घेते। दुसरी पण चपाती मी लाटून घेतलेली आहे, ती पण तशीच आकाराची लाटलेली आहे। तर त्याच्यावर आपण जे बनवलं होतं हे भरून घेऊया। एवढं घट्ट बघा होतं। आणि तुम्हाला पाहिजे तर ना तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं चीज पण टाकू शकता बरं का। आता हे चमच्यानं पसरून घेऊया। बघा मस्त असं पसरून घेतलेलं आहे। आता तुम्ही ह्याच्यावर थोडेसे सफेद तेल टाकू शकता। मुलांना जर आवडतं ना तर वेगवेगळं थोडंसं काहीतरी वेगळं करायचं, असं मस्त जास्त प्रमाणात मी भरलेलं आहे। छान लागतं, तुम्ही करून बघा एकदा। तर ह्याच्यावर आपण ही जी दुसरी चपाती केली होती ना ही टाकून घ्यायची बघा। थोडीशी छोटी मोठी जर झाली ना तर अशी साईडला बघा, हे साईडचा कोपरा फक्त आपल्याला खेचून घ्यायचे आणि साईडचा कोपरा फक्त दाबायचे बघा, असं ओढून घ्यायचं असं बघा। असं खेचून खेचून मी असं पॅक केलेलं आहे। थोडं छोटं मोठं जरी झालं ना तर चपाती आपण अशी ओढून घेतली तर होते। आता काय करायचं माहिती आहे का, असं हातानं थोडं थोडं दाबून घ्यायचं। अशा हवा भरत्यात, आपण पॅक केलं आहे ना तर अशा हवा भरती, तर असं थोडंसं दाबून घ्यायचं। मस्त होतं बघा, चवीला 1 नंबर लागतो। करून बघा अशा पद्धतीने, नाहीतर मग आपण भरून जरी केलं तरी चालतं। तवा ठेवला आहे बघा गरम करायला, बघा किती मस्त झालेला आहे बघा अशा पद्धतीमध्ये। आणि आपण हे जास्त भरल्यामुळे ना एकदम छान लागतं चवीला। आता तुम्ही ह्याच्यामध्ये मेथीची भाजी टाका, आता मी कोबी बिबी टाकलेलं आहे, वेगवेगळं काहीतरी। तर फ्रेश वाटाणे भेटतात ना तर तुम्ही वाटाणे टाकलेले आहेत, चवीला 1 नंबर। वाटाण्याचा पराठा पण नुसता मी अपलोड केलेला आहे। गॅस आहे मिडियम आणि मिडियम गॅसवरच खालची साईड पहिले भाजून घेऊया चांगली। खालची साईड आता आपण भाजली का बघूया, आणि खरपूस भाजून घ्यायची बरं का, मस्त असे बघा किती मस्त असे भाजलेले सगळीकडून। आणि आता गॅस आहे मिडियमच, आता ही साईड पण आपण भाजून घेऊया। बघा मस्त असं फुगायला लागलेलं आहे बघा, हे बघा अशा पद्धतीमध्ये। आता आपण ह्याला लावायचं तेल। आता तुम्ही तेल पण लावू शकता, तूप लावू शकता, बटर लावलं तर अजून छान चव येईल। ह्या कोपऱ्यापर्यंत ते कोपऱ्याचं तुम्हाला दिसत असेल तर हे कच्चं आहे थोडंसं, तर आपल्याला हे पण सगळं आता भाजून घ्यायचं आहे चांगलं। आता पलटी करूया, खालची साईड भाजली का बघूया, हे बघा। आता काय करायचं माहिती आहे का, आता ह्याला परत मी वरून थोडंसं तेल लावून घेणार आहे। गॅस मिडियम आहे, बारीक जरी केला तरी चालेल आता गॅस। आता काय करायचं काय, अशा पद्धतीनं दाबून घ्यायचं सगळं बघा, असं उलट त्यांना जेवढं तुम्ही दाबून दाबून भाजाल का नाही, हे बघा अशा पद्धतीनं खालची साईड मस्त खरपूस भाजायची। आणि फास्ट गॅसवर करायचंच नाही, आता बारीक गॅसवर। एकदा आपण फास्ट गॅसवर किंवा मिडियम गॅसवर ठेवलं की नाही, लास्टला असं बारीक गॅस करायचं, म्हणजे जे साईडचं आपलं राहिलेलं आहे ना ते छान भाजून निघतं बघा, एकदम क्रिस्पी करायचं मस्त एकदम।
आणि मी तेल लावलेलं आहे, तुम्ही जरूर बटर असेल तर बटर लावा, एक मस्त एकदम चवीला लई छान लागतं, किंवा तूप लावलं तरी चालू शकतं. तर मी पलटी करून दाखवते तुम्हाला. बघा का ही साईड अशी भाजून घ्यायची चांगली. आता अशा पद्धतीत मी अशी दाबून दाबून चांगली भाजून घेते. बघा मस्त असं दाबून दाबून मी सगळ्या साईडून एकसारखा बघा भाजून घेतलेलं बघा. सगळ्या असं भाजला पाहिजे सगळीकडून. आता मी खाली उतरून घेते. मस्त बघा भाजलाय सगळीकडून, असं भाजलेलं आहे. असं एक जरी तुम्ही मुलांना दिला की नाही बनवून तर एकदम पोटभर असं. आणि खूप पराठ्याच्या रेसिपी दाखवलेल्या आहेत त्या. रोज आपल्या चॅनलवर ह्या रेसिपी अपलोड आहे, दुसऱ्या चॅनलवर एक दिवसाआड अपलोड आहे, एक चॅनल तर चटणीचाच बनवलेला आहे. रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करत जा, की मला पण वाटेल की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आता तुम्ही ह्या रेसिपीविषयी मला काय सांगणार, की तुम्ही ह्याच्यामध्ये अजून काय टाकू शकता आणि हे तुम्हाला कशी पद्धतीची वाटली. झटपट आणि मुलांना काहीतरी वेगळं. काय होतं, पालक खात नाहीत, कोबी खात नाहीत, तुम्ही असं काहीतरी बनवून दिलं ना तर त्यांना अजिबात कळणार नाही की ह्याच्यामध्ये पालक आहे आणि कोबी आहे. खात्यात मुलं बरोबर. आता तुम्ही ह्याच्यामध्ये चीज टाकू शकता. खूप रेसिपीमध्ये मी चीज टाकलं होतं तर सांगतात की चीज आम्ही खात नाही, की आमच्याकडं नाही आहे. तर मी ह्याच्यामध्ये असतो मला सांगितलं चीज नाही टाकायचं. मग पाहिजे तर तुम्ही टाकू शकता. बघा किती मस्त असा भरलेला एक नंबर झालेला आहे बघा. अशा पद्धतीमध्ये बघा जास्त प्रमाणात भरलेला आहे. असं तुम्ही करून बघा, चवीला एक नंबर लागणार. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.